कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये श्रद्धेय स्वर्गीय वंदनीय प्रातस्मरणीय भावांच्या जन्मशताब्दीच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम या कर्मयोगाला सर्वांच्या वतीनं शिरसाष्टांग दंडवत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असणारे इंदापूर तालुक्याची आन बाण शान अस्मिता आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू आदरणीय प्रदीपजी दादा, राहुलजी मकरे, आदरणीय बोंद्रे दादा, वनवे साहेब, चौधरी वकील साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे आदरणीय भाऊंच्या कार्यावर प्रेम करणारे, भाऊंच्या विषयी श्रद्धा असणारे, सर्व कर्मयोगीची साथ देणारे माझे योगी माता भगिनी आबालवृद्ध देवस्वरूप श्रोतृवर्ग, त्याचबरोबर उपस्थित पत्रकार बांधव, या सर्वांना वंदन करून माझं सौभाग्य समजतो की आज भाऊंच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं भाऊंच्या चरणावर आणि तुम्हा सर्वांच्या चरणावर हे वाक्पुष्प अर्पण करण्याचं सौभाग्य या कमिटीनं मला दिलं, त्यासाठी त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो। माझ्या बांधवांनो, भाऊंच्या नावापुढे कर्मयोगी शब्द लागला। कर्मयोगी शब्दाचा अर्थ तुम्हाला ढोबळ मनानं सर्वांना माहिती आहे। जो काम करतो पण फळाची अपेक्षा करत नाही असं त्याला योगी म्हटलं जातं, असं गीता म्हणते। कर्मयोगीच्या विरोधातला शब्द कोणता तो कळाला तर आपल्याला कर्मयोगीचा अर्थ कळतो। त्याच्या विरोधातला शब्द आहे कर्मकांडी। जी व्यक्ती कर्मकांड करत असते ती व्यक्ती भले देवापुढे जरी करत असतील तरी सुद्धा ते स्वतःसाठी काहीतरी जो मागत असतो तो कर्मकांडी असतो, लक्षात ठेवा। आणि जो इतरांसाठी मागत असतो तो कर्मयोगी असतो। शेवटी मागण्याची जागा सर्वात मोठी जर जीवनामध्ये कोणती असेल तर तो आपलं श्रद्धेय भगवंताचं स्थान असतं। त्यामुळे कर्मकांडाची व्याख्या करताना तुकोबारायांनी म्हटले, वृत्ती भूमी द्रव्य उपरजती जाण त्या निश्चिती देव नाही, भाडे करीव ही पाठीवरी भार अंतरीचा सारा लाभ नाही, देव पूजेवरी ठेवून या मन पाषाणा पाषाण पूजी लोभे, तुका म्हणे फळ चिंतिती आंधर लागवे चार शिंदळीची। तुकोबारा या कर्मकांडांना शिव्या देतात, लक्षात ठेवा। आज आपण भाऊंच्या जीवनाशी तुलना करताना आपल्या स्वतःच्या जीवनाचा जर थोडासा सिंहावलोकन करून आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळी आपण देवाच्या समोर उभा राहिलोय, ज्याच्या वेळी आपण भगवंताच्या समोर उभा राहिलोय किंवा ज्याच्या वेळी आपण आपल्या सद्गुरूंच्या समोर उभा राहिलोय त्या वेळेला आपण आपल्याशिवाय दुसरं काहीच मागितलेलं नाही। जे आपल्या कल्याणाचं आहे तेच आपल्याला मागितलं। भाऊंच्या जीवनाचा आणि आपल्या जीवनामधला हा जो फरक आहे तो हा आहे। माझ्या बांधवांनो, 1952ला राजकीय कारकिर्दीची सुरुवात होत असताना थोडा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा भाग लक्षात घ्या। भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलं जे इलेक्शन झालं ते 1951ला झालं। याचा अर्थ इंदापूर तालुक्याची ओळख आदरणीय भाऊंच्या नावावर त्या काळात ओळखणारी जेवढी पिढी महाराष्ट्रामध्ये आजही जिवंत आहे ते इंदापूर तालुक्याला आदरणीय श्रद्धेय भाऊंच्या नावाने आजही ओळखते, कारण 6 टर्म विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारे उपराज्यमंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, 2 वेळा खासदार असे अनेक पद भूषवत असताना सुद्धा त्या पदाचा आपल्या अंतःकरणाला किंवा आपल्या शरीराला, आपल्या लौकिकाला स्पर्श सुद्धा न होऊ दिलेली जर व्यक्ती राजकारणातली खऱ्या अर्थानं संन्यस्त जर व्यक्ती कोण असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये भाऊंचं नाव हे अग्रक्रमानं घ्यावं लागतं। हे भाऊंच्या कर्मयोगी असल्याची पावती असते। माझ्या बांधवांना, आज राजकारणातल्या सर्वच पक्षांचे पदाधिकारी समोर आहेत, व्यासपीठावर पण उपस्थित आहेत। राजकारणाकडे पाहत असताना समाजकारण केल्याशिवाय राजकारणात टिकता येत नाही, पण याचा पाया जो भाऊंनी रचला ना तो इतका सुंदर आहे। माझ्या बांधवांनो, या निमित्तानं भाऊंच्या जीवनचरित्राचा आलेख आपण थोडासा तपासून पाहू। माझ्या मर्यादित वेळेमध्ये मी तुम्हाला या सगळ्याकडे घेऊन जातोय थोडं। शिवाजी एज्युकेशन सोसायटी असू द्या, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ असू द्यात, याची पायाभरणी किंवा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची स्थापना असू द्या किंवा इंदापूर खरेदी विक्री संघ असू द्या किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या, दूधगंगासारखा संघ असू द्या,
या सगळ्याचा विचार जर केला तर याचा संबंध पाटील परिवाराशी नाहीये, याचा संबंध सर्वसामान्य जनतेशी आहे. सर्वसामान्य समाजातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यात सामावून घेण्याची भूमिका आदरणीय भाऊंची होती. त्यामुळे भाऊंचं स्थान हे प्रत्येक इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आढळ स्थानी हे निश्चित आहे. माणसं जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर श्रीमद भागवत सांगतं की दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुराहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. किंवा आज वेगळ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आज महाशिवरात्री आहे. आज 3 चांगले प्रसंग आहेत. भाऊंची जन्मशताब्दीचा दिवस आहे, हा पहिला विषय. दुसरा आज महाशिवरात्रीचं पर्व काळ आहे आणि तिसरा आज जागतिक महिला दिन आहे. या तिन्ही गोष्टी आहेत. या तिन्हीकडे थोडं थोडं बोलत जातो. हे जे भागवतातला श्लोक सांगितला आणि भाऊंचं जीवन याच्याकडे जर आपण पाहिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल माझ्या बांधवांनो की महाशिवरात्रीचा उद्देश फक्त फराळ करणं, आज घरात काय मेनू आहे खायला हे बघणं नाही. महाशिवरात्र म्हणजे जागृत होण्याचा काळ आहे. जागरण आहे ते. याचा अर्थ जागरण म्हणजे काय, जो जागा आहे त्याला वर्तमानातली किंमत कळते. जो जागाच नाही झोपलेला आहे त्याला वर्तमान काळाची किंमत काय कळते मला लक्षात घ्या. भूतकाळ जो आहे तो आपल्या हातातनं निघून गेलेला असतो. हुकलेली संधी माणसाच्या जीवनामध्ये खंत निर्माण करत असते. हे भूतकाळाचं फळ आहे. आणि भविष्यातली चिंता ही माणसाला सतावत असते. हुकलेली संधीची खंत, भविष्य काळातली चिंता या 2 गोष्टी माणसाचा वर्तमान काळ खराब करत असते. मग ज्या लोकांना या दोन्ही गोष्टीचा विषय जीवनात संपतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वर्तमान काळाच्या क्षणाचं सोनं करण्याची हिंमत निर्माण होते. किती आयुष्य लाभलं विश्वमाऊली ज्ञानदेवांना 22 वर्ष, किती आयुष्य लाभलं विवेकानंदांना 39 वर्ष, किती लाभलं संभाजी महाराजांना 32 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष, तुकोबाराय 42 वर्ष, छत्रपती शिवाजीराजे 50 वर्ष. हे एवढ्या कमी वयामध्ये युगपुरुष आणि नावापुढे कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी असे शब्द कोणाची लिहिण्याची हिंमत होऊ नये या तत्वालाही जी उंची गेली त्याचं कारण आहे जागरण. आज या क्षणाला आम्ही किती वयात आहोत याच्यापेक्षा आमच्या आयुष्यातला जागृत असलेला काळ किती याचा विचार केला पाहिजे. मी ज्या वेळेस जागृत होणं म्हणजे काय, झोपेत न उठणं असं नाही माझ्या बांधवांनो. आम्ही आज समाजकारणाच्या निमित्तानं किती जागे आहोत, आम्ही राष्ट्रधर्माच्या ठिकाणी किती जागे आहोत, आम्ही निसर्गाच्या प्रती किती जागृत आहोत, आम्ही तरुणाईच्या बाबतीत किती जागृत आहोत. आणि खऱ्या अर्थानं राजकारणाची दिशा चालत असताना एक संविधानानं दिलेला महाअधिकार म्हणतो की मतदार राजा या नावाचा महाअधिकार, वी द पीपल ऑफ इंडिया, हे जर आमचं प्रियंबलचा पहिला शब्द असेल तर त्या शब्दाप्रती आम्ही किती जागे आहोत हे जागे करणारा काळ हा महाशिवरात्रीचा आहे. भाऊ या सगळ्याच ठिकाणी जागे होते, लक्षात ठेवा. या सगळ्याच ठिकाणी समाजकारण. आज राजकारणामध्ये जात असताना सहजासहजी एखाद्या व्यक्तीची, त्यातल्या त्यात ज्या माणसाला संविधानात पदावर आहे त्या व्यक्तीची भेट सामान्य माणसाला होत नाही. भाऊ छत्रपती शिवाजीराजांचा परवा एक बीरवाडीमध्ये मला एक कार्यक्रम झाला, त्यामध्ये एक पत्र सापडलं. जागृत असणारी माणसं समाजाप्रती काय करू शकतात आणि एक एवढा मोठा राजा सामान्यातल्या सामान्य माणसाला कसा उपलब्ध होतो, म्हणून तो राजा ठरतो, म्हणून तो युगपुरुष ठरतो. हे बीरवाडीमध्ये 2 तृतीयपंथी होते. तृतीयपंथी चौकामध्ये आता जशी लोक त्यांना दान मागतात, पैसे मागतात, त्या पद्धतीची पैसे मागत होती ती लोक रस्त्यावर उभा राहून. तर त्या 2 तृतीयपंथींना काय झालं भाऊ, गावांनी त्रास दिला आणि त्यांना हाकलून लावलं, तुम्ही या गावात राहायचं नाही. ती माणसं रायगडावर आली बीरवाडीत आणि छत्रपती शिवाजीराजांना थेट भेटली. बघा समाजातल्या सामान्य माणसाच्या बाबतीत जो जागृत राजा आहे, जो जागृत नेता आहे त्याची समाजामधली भूमिका काय राहते हे जागरण असतं. त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजीराजांना की आम्हाला त्या चौकात आमचं पोट भरत होतं, आम्हाला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, आम्हाला घरामध्ये ठेवलं जात नाही, आम्ही याच्याशिवाय जगू शकत नाही, राजा आम्हाला हाकलून दिले. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजांनी पत्र दिले, आज्ञापत्र, की यांना त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं त्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण ते स्वराज्याचे नागरिक आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना पुन्हा त्या पद्धतीच्या त्या जागेला मागण्याचा अधिकार राजा म्हणून मी देतोय. गावातल्या कुठल्याही देशमुखांनी, पाटलांनी, कुलकर्णींनी, देशपांडेंनी त्यांना तिथून हाकलू नये. हे जागरण असतं.
समाजाप्रती जागृत असलेल्या भावांचं एक उदाहरण सांगतो. माझ्या बांधवांनो, भावांचं कार्य तुम्हाला सर्वांना परिचित आहे, पण माझा एक वेगळा अंग नाही भाऊ त्या दृष्टीने पाहण्याचं. परवा वकील साहेब कोर्टामध्ये आलो होतो आणि कोर्टामध्ये एक दुसरं माझं काम होतं. त्या कामाच्या निमित्तानं मला भावांच्या एका कार्याचा उल्लेख आपल्या ॲडव्होकेट अशोक शहांनी सांगितलं. ते काय होतं, भावांची जमीन आणि गंगाधर भाईंची जमीन हे बांधकरी होते दोघं, शेजारी शहांचा परिवार. सांगून गेले वकील साहेब, पण मला भावांचं कर्मयोगाचं ते चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. काय व्यक्ती असावी. तर ते काय झालं, ते कर्मचारी जे होते भावांच्या शेतात काम करणारे, त्यांनी साधारण एक 3-4 फूट बांध त्यांचा फोडला गंगाधर भाईंचा भावांच्या परस्पर. ते फोडल्यानंतर त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, कर्मचारी उद्धट बोलले. अशोक शहा सांगत होते मला स्वतः. तर भाऊ आठवड्याला किंवा गुरुवारी तरी बावड्यामध्ये यायचे दत्त मंदिरामध्ये, आणि गंगाधर भाई आज तेही नाही, ते ऍक्च्युली हयात नाही, ते भाई गेले आणि भाऊंना सांगितलं, भाऊ असं असं तुमच्या कर्मचाऱ्यांनी आमचा बांध फोडलाय. भाऊ म्हणले, मी येतोय शेतात, तू ये तिथं. आश्चर्य वाटेल माझ्या बांधवांनो, भाऊंच्या पश्चात किती दिवसांनी, मला वाटतं गेल्या 15 दिवसापूर्वी त्यांनी ही घटना सांगितली. त्या कर्मचाऱ्याला उभा केलं आणि त्याला झापलं भाऊंनी त्याला, हे तू का केलंस हे. आणि मग तिथं भाऊने उभा राहून त्याचा जेवढा बांध पोकारला होता त्याच्या एवढीच जमीन आपल्यातली स्वतः बांधून तिथं बांध टाकून दिला. तो आज तागायत तसाच्या तसा बांधलाय. कर्मयोगाची खूण जिथं पाऊल पडते तिथं उमटत असते माझ्या बांधवांचं. घटना साधी आहे. दुर्लक्ष केलं असतं तर काहीच फरक पडला नसतं. पण ज्या वेळेला कर्मयोगी होत असतो माणूस, त्यावेळेला योग्याची व्याख्याच आहे, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी देखे अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता तेथे रिग्ने नाही समजता संसार दुःखा. भाऊंचं जीवन हे होतं ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे. चाणक्य सांगतो, भाऊ सुखी राजकारणी असो, तुम्ही समाजकारणी असो, नोकरी करणारे असो, व्यावसायिक असो, शेतकरी असो, स्त्री असो, पुरुष असो, चाणक्याची वाक्य आहेत. तुम्हाला सुखानं जगायचं असेल तर भाऊंचं जीवन ज्यात बसतं ती वाक्य चाणक्याची तुम्हाला सांगतो. चाणक्य म्हणतात, सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्य आणि राज्यस्य मूलम इंद्रियोपजय. हे 11 वचन आहेत, त्यातली 4च लक्षात घ्या. सुखाचं मूळ धर्म आहे. तुम्ही धर्म विसरला तर सुखासाठी आयुष्यभर फिरत राहिला तरी तुम्हाला सुखाचा शोध लागणार नाही, हे चाणक्य सांगतात. याचा अर्थ धर्माचरणी असलाच पाहिजे. नेता असो किंवा जनता असो, आपला आपला जो वैयक्तिक धर्म आहे त्या धर्माचरणानं आपल्याला सुख प्राप्त होतं असं चाणक्य म्हणतो. आणि धर्मस्य मूलमार्थ म्हणजे तुम्ही जर अर्थार्जन नाही केलं, तुम्ही जर पैसे नाही मिळवले तर ते पैसे नसले तर तुम्हाला धर्म टिकवता येत नाही, हे चाणक्याचं वचन आहे. त्यामुळे धर्मस्य मूलमार्थ भाऊंनी ही सांगड आणि आदरणीय हर्षभाऊंनी पुढची ही सांगड तशीच नसली. धर्माचरणाच्या बाबतीत पालखीचं नियोजन असू द्या, गावातल्या यात्र्यांचं नियोजन असू द्या, मंदिराचा जीर्णोद्धार असू द्या, किंवा आपल्या संस्कृतीनं ठेवलेले जो जतन केलेला साठा आहे, या सगळ्याच बाबतीत धर्माचरणाच्या बाबतीत आदरणीय भाऊंनी जो पायंडा पाडून दिला त्याच्यावरती कळस आदरणीय हर्षवर्धनजी पाटलांनी केला. आज भाऊंच्या संदर्भात बोलत असताना सुद्धा ही सूत्र जी चाणक्याची आहेत ती लागू कशी होतात माझ्या बांधवांनो पहा. दत्त मंदिरात ज्या वेळेला भाऊ यायचे, बावड्यातले भाऊ, त्यावेळेला मी जस्ट पास आउट झालेलो होतो. 91-92ची गोष्ट असावी. गुरुवारी दर्शनाला गेलो तर भाऊ बसवायचे आणि भाऊ संप्रदायावर दादा चर्चा करायची माझ्याशी. माझं वय किती त्यावेळेला, मी जस्ट 22-23 वर्षात. पण भाऊ संप्रदायावर एवढे खोल चर्चा करायचे की भाऊंच्या काय प्रश्नाची उत्तर देता देता मला ती शोधावी लागली. धर्माच्या बाबतीत किती जागृत होते. ही धर्माची व्याख्या झाली. धर्मस्य मूलम अर्थ. आज भाऊंनी जी शिवाजी एज्युकेशन सोसायटी असेल, मार्केट कमिटी असेल, किंवा खरेदी विक्री संघ असेल, किंवा ही संस्था असेल, किंवा कर्मयोगी सहकारी साखर कारखाना असेल, या निमित्तानं भाऊंनी या लोकांच्या अर्थार्जनाला विषय दिला. आज सहज येता चौकशी केली की हे सगळं करत असताना या पिढ्या, खरं तर भाऊ सामाजिक सिद्धांत एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. हा सामाजिक सिद्धांत आणि सामान्य माणसासाठी आहे. जो या सिद्धांताला ओलांडून पुढे जातो तो असामान्य असतो. मालोजी राजांचं 35व्या वर्षी इथं बलिदान आहे. शहाजीराजे 5 वर्षात असताना जहागीर आहे त्यांच्या पुढचं कार्य. शहाजीराजांच्या काळामध्ये पुन्हा शिवाजीराजांचं काळ आहे, त्यांच्यावर उभं आहे.
आणि संभाजीराजांचं कार्य तर त्यांच्या पुढे आहे. 3 नाही 4 पिढ्या एकाच स्थळी एक झाल्या. का? असामान्य ते सिद्ध करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो, पहिल्यांदा स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करावा लागतो. अरे मी अस्तित्वात तरी आहे का? बापाला वजा करून जो उरत असतो तेव्हा अस्तित्वात येत असतो. बापाच्या जीवावर, बापाच्या इस्टेटीवर, बापाच्या प्रतिष्ठेवर रेगोट्या मारणारा समाज त्याही काळात किंमत देत नव्हता, आजही किंमत देत नाही. लक्षात ठेवा, पुढेही देणार नाही. वडिलाला वजा करून आपलं काहीतरी निर्माण करावं लागतं आणि तेच खरं आपलं अस्तित्व असतं. म्हणून माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजीराजे पाया पडत असताना एक आशीर्वाद उच्चारायच्या. आशीर्वादाचा शब्द असायच की राजे दौलत चढती करा. जागीरदाराचे पुत्र होते, जागीरदार होते, तरी सुद्धा माँसाहेब का म्हणत होत्या राजे दौलत चढती करा? याचा अर्थ 400 वर्षापूर्वी त्या आईला कळाला होता की बापाच्या इस्टेटीवर रेगोट्या मारणाऱ्या पोराला समाज किंमत देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं लोकशाहीचा जो पाया मजबूत केला ना भाऊ, तो आज राजकीय क्षेत्रामध्ये तरी वारसा हक्कानं कुणाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येत नाही. आणि जरी की लादलं गेलं तर ते टिकत नाही. सिद्धच करावं लागतंय, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतंय. आणि ते कधी प्रूव्ह होतं? ज्यावेळी आपल्याकडे काहीच नसतं त्यावेळी आपण कोण असतो याच्यावर ते सिद्ध होत असतं. 10 वर्ष संविधानिक कुठलंच पद नसताना, 10 वर्ष संविधानिक पद कुठलंच नसताना 1 लाख माणसं आपल्या बरोबर ठेवणं हे खऱ्या अर्थानं आदरणीय भाऊ तुमचं अस्तित्व आहे. आणि महाराष्ट्राने त्याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, संविधानिक पदानं मिळणारा दर्जा, मी परवा तुमच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने तुम्हाला बोललो. आज दिल्लीतलं जे तुम्हाला राष्ट्रीय साखर महासंघाचं जे अध्यक्षपद मिळालं, हा वशिला नाही माझ्या बांधवांनो. हे लक्षात ठेवा, हे दिल्लीच्या ठिकाणची मिळणारी पदं हे क्वालिटेटिव्ह पदं आहेत. तुमची तेवढी लायकी असल्याशिवाय तुम्हाला तिथं ठेवलं जात नाही, हे लक्षात घ्या. आणि हा काही वशिला नाही. भाऊंचे पुतणे म्हणून किंवा असं म्हणून त्यांना नाही मिळालेलं. ते कामाचं योगदान जर बघितलं, भाऊंचा वारसा जर चालवायचा असेल तर भाऊंचा राजकीय वारसा नाही, भाऊंचा समाजकारणाचा वारसा भाऊ चालवतात. राजकीय वारशात तुमची कमान चढती आहे. तुम्ही सीएमच्या रेसपर्यंत चर्चेत आलेली माणसं आहात, त्यामुळे तुमची कमान चढते. कारण तुमच्या जीवनामध्ये गरज निर्माण झाली, ज्यांच्या जीवनामध्ये गरज निर्माण झाली त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न निर्माण होतात. सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, हा समाजकारणाचा आणि सहकाराचा पाया आहे. आज राष्ट्रीय अध्यक्षपद मिळत असताना हे धर्मस्य मूलम अर्थ या तत्वाला भावनी दिलेला न्याय आहे. हे लक्षात ठेवा की त्यांच्या कर्तृत्वानं दिलेला न्याय आहे. 8 किंवा 15 दिवसापूर्वीच तुमची तिथं त्या संस्थेवर दुसऱ्या एका निवड झाली सहकार विकास मंडळाच्या निमित्तानं. आणि त्यानंतर 7-8 दिवसाच्या किंवा 1-2 मीटिंगमध्ये भारताचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा यांच्या लक्षात तुमची चमक आली. लक्षात ठेवा, तेजानं तेज लपून राहत नाही. कधी तेज प्रकट झाल्याशिवाय राहत नाही, तेजाला बोलावं लागत नाही, तेज व्यक्त होत असतं. ज्यावेळेला ते व्यक्त झालं त्यावेळेला ते चमकल्याशिवाय राहत नाही. 10 वर्षाच्या राजकीय कुठल्या संविधानिक पदावर नसणाऱ्या व्यक्तीला आज ते पद मिळत असतं, त्यावेळेला हे तुमचं तेज आहे. आणि या तेजामुळं भविष्यामध्ये सहकार क्षेत्र चमकणार आहे. आणि हा जो सहकाराचा पाया आहे, हा भाऊंचा सांस्कृतिक आणि औरस वारस तुम्ही आहात हे आम्हाला वाटतं. कारण सहकार चळवळीमध्ये भाऊंनी जे काम केलं, भाऊंना इथं महाराष्ट्राच्या साखर महासंघाच्या अध्यक्षपदाच्या वेळेला ऐन वेळेला डावललं गेलं, ही आठवण तुम्ही आम्हाला परवा सांगितली. काय माझ्या बांधवांनो, याच्यामध्ये धागा काय पकडतो, काय सापडतो आपल्याला? की जी माणसं सहकारामध्ये हे धर्मस्य मूलमार्थ याला जगली, ती माणसं खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. अर्थकारण जर तुमच्या हातामध्ये नसेल तर त्याचा पुढचा विषय चाणक्याचा अर्थस्य मूलम राज्य, अधिकार असावा लागतो. आणि तो अधिकार जर संविधानिक नसेल तर संस्थांच्या माध्यमातून असावा लागतो. आताच भाऊंना जास्त विचारलं की भाऊ, आदरणीय भाऊंच्या आणि तुमच्या माध्यमातून ज्या संस्था निघाल्या, मग ते निराविमा सहकारी साखर कारखाना असू द्या, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना असू द्या, इंदापूर अर्बन बँक असू द्या, ही इथली शैक्षणिक संस्था जे तुमचं इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ असू द्या, किंवा एस बी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या, जेवढ्या दूधगंगा संघ असेल, या सगळ्यामध्ये पिंपरी चिंचवडचं तर ऑटोनॉमिस युनिव्हर्सिटी आपली, या सगळ्या माध्यमातून कर्मचारी झालेले जे ग्रँटेबल आहेत, अशा लोकांची संख्या किती आहे? सहज विचारलं माझ्या बांधवांना तर ती आकडा आश्चर्य वाटेल तुम्हाला. या संस्थात कर्मचारी असलेल्याची संख्या 5000 आहे.
याचा अर्थ या 5,000 कुटुंबांना अर्थस्य मूलम राज्य हे सूत्र आहे. त्या घरातल्या प्रत्येक ताटातल्या घासाला स्वर्गीय कर्मयोगी भाऊंचा आदरणीय भाऊंचा स्पर्श हे विसरू नका. त्याला स्पर्श झाल्याशिवाय म्हणजे तुम्ही त्याचे जाण नाही विसरू शकत. ही 5,000 लोक झाली. आणि शासकीय निमशासकीय आपल्या 20 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये जी लोक त्यांनी सर्व्हिसला लावली त्याची संख्या जवळजवळ 10 ते 15,000 आहे. अर्थस्य मूलम राज्य, राज्याचा अधिकार आपण आपल्या पद्धतीनं कसा वापरतो याच्यावरती अवलंबून असतं. आम्हाला आजचं राजकारणाचं चित्र तर खूप वेगळं आहे. आमचे खूप अभ्यासू मित्र आदरणीय राहुलजी मकरेवरती आमचं कधी कधी भेट झाली तर डिबेट होती या गोष्टीवर. आजकाल सगळ्यात जर कठीण काळ जर कुठला असेल तर तो राजकीय अस्तित्वाचा आहे. कारण एवढं बेभरवशाचं क्षेत्र असताना माणसं टिकतात कशावर. लक्षात घ्या, रामायण कथेमध्ये असं 7 दिवसाचं चरित्र चालू होतं. 3 लोक होती. एक लोकनेता होता, एक पुढारी होता, एक कार्यकर्ता होता. तिघांची वेगवेगळी अँगल होती. लोकनेत्याला विचारलं, आत्ताच्या राजकारणाचं चित्र कळतं काय, लोकनेत्याला विचारलं की या राम कथेतून तू काय घेतलं रे बाबा. तर लोकनेता म्हणाला की आपण जर प्रामाणिक असलो आणि आपण जर सत्याचरणी असलो, आपलं आचरण जर नीट असेल तर माणसंच काय पशु पक्षी सुद्धा आपल्याला मदत करतात. माणसं तर करतील. उदाहरण विचारलं तर त्यावेळेला अस्वल वानर रामाबरोबर लढली. आणि जर आपला आचार चुकला तर माणसं सोडावं, सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला सोडून जातो. रावणाला सोडून विभीषण केला. लोकनेत्यांनी सांगितलं. पुढाऱ्याला विचारलं तुम्हाला काय कळालं. पुढारी म्हणला पार्टीनं जर एकदा निर्णय घेतला तर मेलं तरी चालेल पण पक्ष बदलला नाही पाहिजे. म्हणलं कसं काय तुला वाटलं. रावणाचा निर्णय चुकला होता, म्हणजे पार्टीचा निर्णय चुकला होता सीतेला पळवून आणायचा. माणसं मेली पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यातला एक जण म्हणला अरे विभीषण गेलता ना सोडून त्याला. तो म्हणला फॉर्म भरायच्या आधी गेलता. फॉर्म भरल्यावर गेला का तो. फॉर्म भरल्यावर गेला नाही. कार्यकर्त्याला विचारलं तुला काय काय. हे म्हणलं यांची पोटं भरलेत म्हणून असे बोलतात. म्हणला मला विचारा. म्हणला मला काय कळालं रामकथ. मला एवढं कळालं म्हणला एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर ती पळवून नेली पाहिजे आणि जीव गेला तरी परत दिली नाही पाहिजे. रामकथा एकच. त्याला विचारलं तुला कसं. सीता पळवून नेली म्हणलं. ते मेला पण रावणानं दिली नाही म्हणला. मेल्यावरच. अशा अवस्थेत आपल्याला राजकारण करायचंय. परवा छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर का दादा PhD केलेले तुमचे मित्र असतात का डॉक्टर शरद आपटे. त्यांचं एक वाक्य होतं. हे राजकारणच होतं बरं का. छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर 18 पगड जातीची माणसं मरायला का तयार झाली याचं प्रश्नाचं उत्तर जो तो त्याच्या अँगलनं विचार करतो. का झालं. राहुलजी मकरे, संविधानाचं मूळ शिवाजीराजांच्या प्रतिज्ञेत आहे असं मला वाटतं. शिवाजीराजांनी जी प्रतिज्ञा केली होती ना करंगळी कापून, त्याच्यातलं वाक्य काय होतं माहितीये का. ते हे स्वराज्य व्हावेत हे तो श्रींची इच्छा. हे स्वराज्य अवघियांचे सर्व जाती पातीने ते रक्षावे. हे लक्षात घ्या. हे माझं आहे, माझ्या वडिलाचं आहे असं म्हणले नाही. श्रींची इच्छा. माझी इच्छा नाही, श्रींची इच्छा. त्याला करंगळी कापली आहे. आणि स्वराज्य अवघियांचे सर्व जाती पातीने ते रक्षावे. ही लोकशाही तर काय सगळ्या जातीपातीचं आहे ते सगळे आणि जगले महाराज. पण या प्रश्नात आपल्याला उत्तर कुठं सापडतं. आज मतं मागा गेली ज्याच्यावर उपकार केला भाऊ, ज्याने आपल्या जीवावर मोठी झाली, ज्याने आपली पदं घेतली, त्या काळात सर्वात जास्त लचके तुमचे तोडले. ही माणसं ज्यावेळी सोडून जातात त्यावेळी प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला पश्चाताप होतो. अरे इतकं सगळं करून तो गद्दार झाला, निघून गेला. बरं ती तुमच्या एकट्याच्याच बाबतीत घडते असं नाही, सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत घडते. असं काही तुम्हीच त्याला अपवाद आहे असं नाही. आज राजकारणाची दिशाच अशी झाली की लोकनेता आणि पुढारी उरलाच नाही, उरलाय तो सगळा कार्यकर्ता. त्यामुळे मला काय मिळतं इथूनच सुरुवात आहे, पुढच्याचा विषयच नाही. अशा काळात समाजाला अपेक्षा जी असते ते तुमच्यासारख्या आदरणीय भावांसारख्या आचरणाची. तर एक गोष्ट सांगतो माझ्या बांधवांनो, लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर लढायला 18 पगड जातीच्या माणसांनी राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा वीरभद्रकाली ताराणीच्या माध्यमातून 5 लाखाच्या फौजेचा औरंगजेब इथं काढला. त्याचं सूत्र शिवाजीराजांच्या जीवनचरित्रामध्ये आहे. ते सूत्र असं आहे भाऊ,
की छत्रपती शिवाजीराजे यांनी 18 पगड जातीच्याच नाही तर स्त्री पुरुषाबरोबर सगळ्याच व्यक्तीला जे मोटिवेशन दिलं, जी प्रेरणा दिली ना, ती प्रेरणा हायेस्ट प्रेरणा शरद आपटे म्हणतात की ज्या व्यक्तीनं आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या सवंगड्यांना हायेस्ट प्रेरणा दिली ती माणसं त्याच्यासाठी मरायला तयार होतात. मोटिवेशनचा लास्ट स्ट्रोक काय? मोटिवेशनचा हायेस्ट मोटिवेशन मृत्यूला तयार होणं हे हायेस्ट मोटिवेशन आहे. त्यामुळे एक निश्चित आहे भाऊ की आज राजकारणाची दिशा स्वार्थाची आणि लाचारीची झाली. आमच्यासारख्या समाजात काम, आमचा राजकारणाशी संबंध नाही, समाजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये काम करणाऱ्या माणसांचं एक सूत्र आहे की लाचार माणसाला समाजात स्थान नसतं. दुसरी गोष्ट, लाचार माणसाला बंडखोरीची ताकदच उरत नाही, कारण पूर्ण डोळे वाटारलं तर त्याला खाली बसावं लागतं. त्यामुळे आम्ही भाऊ तुम्हाला संविधानिक पद्धत 10 वर्ष असो अथवा नसो, कितीही वाईट काळ आला तरी भाऊ तुम्ही लाचारी स्वीकारली नाही, या आमच्यासाठी सर्वात स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अस्तित्व होऊन जगण्यापेक्षा जेवढा काळ आपण जिवंत आहोत तेवढा काळ आपली सेपरेट आयडेंटिटी तुम्ही निर्माण केली, आणि ती निर्माण केलेली आयडेंटिटी तुमच्या कर्तृत्वाच्या कार्याच्या रूपाच्या बाबतीत आमच्या कामधेनूच्या कार्यात आला. एक स्त्री उठली, पोरग 10वीला पहिला आले, सत्कार झाला, शिक्षणाची नाही बोलवलं, इथं बोलवलं, तिथं तर उठून त्याला मदत केलीच, इथं बोलवलं, अख्ख्या शिक्षणाचा त्याच्या आयुष्यभराचा खर्च स्वतः उचलला. त्याची ना फेसबुकला न्यूज आहे ना त्याचं व्हॉट्सअपला टाकलं नाही किंवा त्याचा फ्लेक्स नाही. आम्ही बघतोय भाऊ. परवा आवर्जून तुम्हाला आभार मानायला एका व्यक्तीने मला सांगितलं, इथं असतील आमचे फौजी बांधव, जिजाऊ जयंतीचा जो उपक्रम आपण चालू केला त्यामध्ये सैनिकांच्या पत्नीचं पूजन, जिजाऊ पूजन म्हणून आपण करतो, मिरवणुका वगैरे काढत नाही. आणि हा महाराष्ट्रातील ना तर भारतातला एक अलौकिक उपक्रम आहे की सैनिकांच्या पत्नीला ते स्थान आपण इंदापूर तालुक्यातून मिळवून दिलं. गेल्या 9 वर्ष तो कार्यक्रम चालू असताना ज्यावेळी इथं शिक्षक पदाची भरती चालू होती त्यावेळेला इंटरव्ह्यूला एक वीरपत्नी आली, इथं आली असेल मला वाटतं ती आमची जयंताई वीरपत्नी, आणि तिनं फक्त सांगितलं की माझ्या पतीचं असं सेवेमध्ये असताना निधन झालेलं आहे, मी वीरपत्नी आहे. काहीच न विचार करता, अनेक आता इथं नोकरीसाठी काही कमी शिफारसी आहेत काय, सगळ्यात जवळच्या लोकांच्या आपल्याला कॅन्डिडेटला डावलून तिच्याबरोबर कोणीही नाही, तिच्याबरोबर एकही व्यक्ती नाही, असं असताना सुद्धा भाऊंनी त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला या ठिकाणी जॉब दिला आणि जिजाऊ जयंतीच्या दिवशी तिला नियुक्तीपत्र दिलं. आणि हे ज्या वेळेला भाऊ लेफ्टनंट कर्नल हंगे जे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्याचे सैनिक कल्याणचे अधिकारी आहेत शासनाचे, ते जय हिंद संघटनेच्या आजीमाजी संघटनेच्या वर्धापन दिनाचा मी अध्यक्ष होतो आणि ते प्रमुख पाहुणे होते. ज्या वेळेला ही घटना सांगितली त्यावेळेला त्यांनी आवर्जून ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे त्याची किंमत तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. दादा, आपला कुणाल गोसावी मेजर शहीद झाले पंढरपूरचे, सधन घरातला मुलगा, गरीब नव्हता तो, आणि त्याची मुलं, शाळेचं नाव नाही सांगत भाऊ, त्याची 2 मुलं पंढरपूरच्या एका नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होती. अख्खं पंढरपूर कुणाल गोसावीच्या अंत्यविधीला आलं आणि त्यानंतर म्हाळुंगला एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नीला आम्ही बोलवलं सन्मानित करताना. त्यावेळी तिनं मला आठवण सांगितली, 3 महिने झाले होते फक्त शहीद होऊन नवरा मेजर असणारा. तर ती ज्या वेळेला ऍडमिशनला गेली आपल्या मुलांच्या, त्यावेळेला त्या शाळेनं वीरपत्नी असली तर तुला सगळी फी भरावी लागेल, 1 रुपया सुद्धा फी कमी केली नाही. ज्यानं बलिदान दिलं तुमच्या शाळेसाठी, ज्याने बलिदान दिलं तुमच्या सुखासाठी, त्याच्या मुलाला संस्था चालक म्हणून 1 रुपयाची फी त्याची कमी केली नाही. आणि आपले राजकीय हितचिंतक नाराज होतील याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा एका वीरपत्नीला कोणताच वशिला नसताना जो न्याय दिला, हा खरा शंकरराव भाऊंचा वारसा भाऊंनी चालवला असं मला वाटतं. ही वारशाची जी काही परंपरा आहे ती या पद्धतीने चालवली जाते. माझ्या बांधवांनो, काही संघटन छोटा असो मोठा असो कसंही असो, तरी त्याला पुन्हा रामायणाचाच एक संदर्भ देऊन सांगतो काय करावं लागतं. माझ्या बांधवांनो, ते युद्ध चालू होतं ना राम रावणाचं, त्यावेळेला ते कुंभकर्ण आला, ते भयंकर मोठं रामायणातलं वर्णन आहे. मग त्याच्यावर अंगावर चढून काय वानर त्याला मारत होती. मग ते असं मारता मारता त्यानं बघितलं की चांगला वास कुठून तरी यायला लागलाय. मग ते कुठून वास येते लढता लढता बघितलं, त्यानं काकत हात घातला, काकतलं एक वानर असं धरलं त्यानं, ते मोठं होतं ना कुंभकर्ण, आणि असा वास घेऊन बघितला त्याचा वास येत होता वर असं.
त्याला विचारणार तुझा वास येतो? हो म्हटलं माझ्या शरीराचा वास येतो. काय तुझं नाव? त्याला त्या वानरानं सांगितलं माझं नाव आहे गंधमाधन. हे नाव सांगितल्यावर परत वास घेतला. अरे म्हणला एवढ्या वासाचं वानरच मी बघितलं नाही, असला प्राणीच बघितला नाही. मला काय तुला मारायची इच्छा होईना कडे म्हणलं, तू फक्त एकदा रावण की जय म्हण म्हणलं तुला सोडून देतो. ते गंधमाधन काय म्हणलं माहितीये का? रावण की जय म्हणण्यापेक्षा जय श्रीराम म्हणून मी मरण पसंत करेन, पण तुझ्या रावणाचं नाव घेणार नाही. असल्या लोकांमुळं रावणाच्या विरोधातला विजय आहे. त्यामुळं जी सोडून जातात ना भाऊ, हे कोणालाच चुकत नाही. हे राजकारणात कितीही उपकार करा, काही करा, कलियुगाचा वाराच असा आहे की याला काय अर्थच राहत नाही. त्यामुळे जे शिल्लक राहणार आहे ना भाऊ, ते दोनच गोष्टीवर राहणार आहे असं मला वाटतं. माझं इथे क्लीन ऑब्झर्वेशन सांगतो. आज आपल्याबरोबर जर माणसं टिकायची असतील ना, तर पहिला गोष्ट आहे की 10 वर्ष जरी तुम्हाला पद नसेल आणि भाऊनी 6 टर्म जरी हे करून दिलेले असतील, तर इंदापूर तालुका सोडून ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या तालुक्यात जाताय महाराष्ट्रभर, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आजही ओळख जुनी माणसं शंकरराव बाजीराव पाटलांचं इंदापूर आणि आत्ताच्या पिढीतली आहेत ती 10 वर्ष तुम्ही पदावर नाही तरी सुद्धा हर्षवर्धन पाटलांचं इंदापूर अशी तुमची ओळख आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे भाऊ? याचं एकच कारण आहे की इंदापूर तालुक्यातला स्वाभिमान तुम्ही कधीच घाण ठेवला नाही आणि घाण ठेवायची वेळ नाही. ज्यावेळी पक्ष बदलायचीच वेळ आली त्यावेळी सुद्धा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून मेळावा घेतला आणि मेळावा घेऊन सगळ्यांचं तुम्ही मत विचारलं. त्यानंतर तुमच्या राजकीय जीवनाची वाटचाल वेगळ्या दिशेनं तुम्ही केली. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला नाही आणि हेच इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये आज भाऊंच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं महाशिवरात्रीचं जागरण या निमित्ताने एकच करायचंय माझ्या बांधवांना आपल्या अंतःकरणामध्ये की इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान, इंदापूर तालुक्याची अस्मिता याच्या बाबतीत मी किती जागा आहे. आमच्यावर आदरणीय भाऊंचे, दोन्ही भाऊंचे जे ऋण आहेत त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी किती जागा आहे. ही शिवरात्री आहे. आमच्या धर्मासाठी मी किती जागा आहे, आमच्या राष्ट्रासाठी मी किती जागा आहे, ही शिवरात्री आहे. आज शुद्ध व्यवहार बघून फक्त ज्या गोष्टी घडतात त्याला माणसं व्यावहारिक वृत्तीने घेतात, त्यांना अंतःकरणामध्ये स्थान नसतं. लक्षात ठेवा, व्यवहारी जीवनामध्ये होणाऱ्या बदल, व्यवहारी जीवनामध्ये होणाऱ्या चढ उतार याला समाज सुद्धा व्यवहारच समजतो. समाज त्याला कर्तृत्व समजत नाही. मी एक शब्द वापरला दादा की वडिलांना वजा करून जे उरतं ते आपलं अस्तित्व असतं. आज भाऊ ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या सगळ्या अध्यक्ष संस्थेची नावं जरी पाहिली तर अस्तित्वाची किंमत काय आहे ते कळतं. त्यानंतर भाऊनी रचलेल्या पायावर त्यांनी केलेला विकास कळतो. आज साखर कारखानदारीच्या निमित्तानं ज्या गोष्टीच्या अडचणीच्या ठरल्या, आल्या, चालवताना अडचणीच्या आल्या, आता मोठ्या पदावर गेल्यानंतर समाजाला अपेक्षा आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण करा अशी आम्हाला खात्री पण आहे की ती गाडी पुन्हा रोडवर येईल. पण बाकीच्या सगळ्याच ज्या काही सहकारी संस्था असतील, दूधगंगा संघ असू द्या, एक साधी गोष्ट आहे हो, मी त्या क्षेत्रातला आहे म्हणून सांगतोय, एक वेटरनरी डॉक्टर आहे म्हणून सांगतो. भाऊ 6 लाख लिटर तालुक्याचं कलेक्शन आहे. याच्या पाठीमागं सुरुवातीला कात्रज संघाचे तुम्ही डायरेक्ट, त्यानंतर दूधगंगा आहे. मानेदादांचा सोनाई नंतर निघाला. पण आज ज्या वेळेला दूधगंगा पूर्ण संपल्यात जमा होता, जरा विचार करून बघा माझ्या बांधवांनो, ज्या वेळेला वारणा आणि गोकुळ भाव 27 रुपये रिटेल दर देत होता त्यावेळी स्पर्धा नसली, त्यावेळेला आपल्याला 16 ते 17 रुपयानं दर घ्यावा लागला. आज दूधगंगाचं अस्तित्व, कलेक्शन 1 लाखाच्या वर चाललंय. पण दूधगंगा आणि अमोल जर या ठिकाणी नसतं तर आज जो 30, 32, 27, 28 दर मिळतो तो कदापि मिळाला नसता भाऊ, कदापि मिळाला नसता. कारण अस्तित्व जे असतं ते कुठेतरी जाणवावं लागतं, त्याची दखल घेऊन बाकीच्याला वागावं लागतं. तुम्हाला लुटलं जाणार नाही याची दखल दूधगंगाच्या माध्यमातून, दुधाच्या माध्यमातून आली. कलेक्शन भरे तिकडे किती करोड लिटरचं असू द्या, पण दर द्यावा लागताना दूधगंगाशी विचार करूनच द्यावा लागतो. हे तुमच्या कर्तृत्वाच्या साक्षीचा विषय आहे. हे प्रत्येक संस्थेच्या बाबतीत होऊ शकतं. शिक्षण मंडळाची भरती असू द्या, सगळीकडेच आपल्या हिताची, आपल्या मदत होणारी लोक सगळी एकमेकाला जोडत असतात, त्यात गैर काही नाही. पण मदतीच्या या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला, सैनिकाच्या पत्नीला नोकरी दिली जाते त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं जागरणाचा भाग असतो, तो शिवरात्रीचा भाग असतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सुद्धा आज 3 मंत्र होते बघा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु
बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. ती 21 आहेत. 2च विचारात घेऊ आपण. दोन्ही ताकद तुमच्याकडे दिलेली आहे, शक्ती आणि बुद्धी, आणि त्या 2 वजा केल्या तर पुरुषाचं पुरुषत्वात काही शिल्लकच राहत नाही. बुद्धीला आणि शक्तीला वजा केलं तर काहीच उरत नाही. त्यामुळे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, आदरणीय भावांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे सगळे त्रिवेणी संगमाचा योग या ठिकाणी आहे. मी जगातल्या तमाम माझ्या माता भगिनींना माझ्या या व्यासपीठाच्या निमित्तानं आदरणीय भावांच्या आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जगात 204 देश आहेत माझ्या माता भगिनींना, पण या 204 देशामध्ये भारतच एकमेव असा देश आहे की जिथं स्त्रीची पूजा केली जाते. जगात कुठल्याही देशात स्त्रीची पूजा होत नाही. जागतिक महिला दिनानिमित्त आमचं वेगळं वैशिष्ट्य आहे. उपनिषदाचा पहिला श्लोक तुम्हाला अर्पण केलेला आहे, मातृदेवो भव. दुसरा श्लोक पितृ, तिसरा आचार्य, मग अतिथी, असे 4 आहेत. तुम्ही देव माना ना माना, या 4 जिवंत देवाला तुम्हाला मानावंच लागतं असं सांगितलं जातं. जर पहिला देव तुम्ही असला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडं कडक आहे. जगानं आईची पूजा केलेली आहे. जग आईची पूजा करायला सांगते, जग आईचीच पूजा करणार आहे. जगानं बाईची पूजा केलेली नाही, जग बाईची पूजा करणार नाही, जग बाईची पूजा करतही नाही. आई आणि बाईमध्ये काय फरक आहे? अपत्य झालं तर आई होते, माय होते. जिला पालकत्व जमलं ती माता होते, जिला उद्धार करायला जमलं ती माऊली होते. स्त्रीचा प्रवास या 3 टप्प्यात व्हावा असा आमचा धर्म सांगतो. माय, माता आणि माऊली हे एक टप्प्याटप्प्यानं अवघड आहे. जन्म देणं सोपं आहे, सांभाळ करणं अवघड आहे. किती अवघड आहे? 11वी 12वीला आणि कॉलेजला ज्यांची मुलं मुली आहेत त्यांना बाई बापाला विचारा. हे आवरायचं किती अवघड आहे हे शिक्षकांना विचारा. म्हणजे पालकत्व त्याच्यापेक्षा अवघड आहे, आणि त्याच्या पुढचं उद्धार करणं आहे. उद्धार करणं त्याच्याही पुढं आहे. उद्धार करायचा असेल तर मासाहेब जिजाऊच बघावी लागते. मग आई आणि बाई मधला फरक काय आहे? कडक भाषेत सांगतो, जी आसण्यावर भर देते, आसण्यावर भर देते ती आई असते, जी दिसण्यावर भर देते ती बाई असते. त्यामुळे जिनं आसण्यावर भर दिला तिची पूजा होत असते, जिनं दिसण्यावर भर दिला मी पुढचं काही बोलत नाही. त्यामुळे या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आसण्यावर भर असणारी आमची संस्कृती आहे. मासाहेब जिजाऊ, वीरभद्रकाली, तारानाळा माता रमाबाई. मला खरं तर राहुलजी यशोधरा आठवली या निमित्तानं. गौतम बुद्धाची पत्नी. भाऊ संन्यास घेऊन ज्यावेळी 6 वर्षांनी ज्ञान घेऊन बुद्ध परत आले, त्यावेळेला यशोधरा त्यांची जी पत्नी होती, मुलगा रांगत सुद्धा नव्हता राहुल, त्यावेळेला ते रात्री झोपेत सोडून गेले होते. आणि त्या आयुष्यभर यशोधरा एवढंच म्हणत होती की मी तुमच्या पुण्याईच्या आड आली नसते, तुम्ही मला विचारून का गेला नाही. तर ज्या वेळेला गौतम बुद्ध त्या कपिलामध्ये आले आणि भिक्षा मागू लागले, त्यावेळी त्यांचे जे वडील होते शुद्धोधन, त्यांनी सांगितलं, अरे आपला राजपुत्र भीक मागत नाही, माझं आता हे सूत्र असं आहे, मी घरचं काही घेत नाही. मग तू राजामध्ये दरबारामध्ये आले, आणि दरबारामध्ये आल्यानंतर त्यांना ती भिक्षा दिली, एकमेकाला थोडं चर्चा झाली. आणि मग ज्यावेळी गौतम बुद्ध आपल्या पत्नीच्या महालामध्ये गेले, त्यावेळेला यशोधरेनं, जे चिडून होत्या, ते यशोधरेनं काय केलं असावं? भिक्षा जर द्यायची होती, काय केलं असावं माझ्या माता बघून? कधी वाचलंय चरित्र यशोधरेचं? यशोधरेने एक काम केलं की आपला जो 6-7 वर्षाचा राहुल होता ना, त्याचा हात गौतम बुद्धाच्या हातात दिला, दान दिलं, दान. या अशा मातांमुळे आमच्या भारतामध्ये स्त्रीची पूजा होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आदरणीय भावनी ज्या संस्था निर्माण केल्या, आदरणीय भाऊ ज्या संस्था चालवत आहेत पुढे आता, त्या सगळ्या संस्थांमध्ये स्त्रीचा त्याच उंचीनं सन्मान केला जातो, आणि मातृतत्वानं त्यांचं पूजनही या ठिकाणी केलं जातं, त्यांना त्या उंचीनं वागवलं जातं. त्यामुळे समाज करणाऱ्या आमच्यासारख्या माणसानं, कामधेनू सेवा परिवाराच्या विधवांच्या माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आदरणीय भाऊंची उपस्थिती, लाखाचं योगदान, त्यांना मदत, या सगळ्या गोष्टी होतात. परवा जागर सौभाग्याचा कार्यक्रम घेतला तर भरीव योगदान भाऊंचं त्याही कार्यक्रमाला आम्हाला लाभलं. आणि आदरणीय दादा, इंदापूरमधून आपण या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांसाठी हा विधवा शब्द कायमचा म्हणजे आपल्या राजकीय असो, शैक्षणिक असो, शासकीय असो, शब्दच काढून टाकावा. आणि एखादा विवाहित पुरुष गेला तर त्या स्त्रीच्या अंगावरला कुठलाही सौभाग्य अलंकार काढू नये. असा काढला तर त्याला कायदेशीर गुन्हा समजावा, याच्यासाठी आपण पाठपुरावा करतोय, तसा कायदा व्हावा. आणि दुसरी गोष्ट, त्या स्त्रीला कोणी अपशकुनी पांढऱ्या पायाची समजू नये, अपमानित करू नये. केलं तर त्याच्यासाठी पुन्हा तोही गुन्हा ठरावा.
आणि शासनाकडे भाऊ आपण अशी मागणी करतोय आपल्या सगळ्या व्यासपीठाच्या निमित्तानं आणि माझ्या जागतिक महिला दिनाच्या माझ्या भगिनींच्या निमित्तानं की इथून पुढे स्त्रियांच्या नावापुढे 2च शब्द असावे, लग्नापूर्वी कुमारिका आणि लग्नानंतर मृत्यूपर्यंत पती हयात असो अथवा नसो सौभाग्यवती. कारण हेच आमच्या धर्मग्रंथामध्ये आहे. अंगावरले दागिने काढावे, गंगा भागीरथीने सौभाग्यवती शब्द लिहावे. जगातल्या आपल्या दादा कुठल्याच धर्मग्रंथात नाही, 6 शास्त्रात नाही, 18 पुराणात नाही, रामायणात नाही, महाभारतात नाही. मी अभ्यास केला, वेदांच्या अभ्यास करणाऱ्या गुरुवर्यांना आचार्यांना भेटलो, आळंदीच्या महाराज मंडळीला भेटलो. हे सगळंच्या सगळं आपण धर्माच्या आधाराला नसताना करत चाललो ते केवळ तिच्या इस्टेटीसाठी. आता ते बंद करण्याचं जे पाऊल उचललं त्याला सुद्धा आदरणीय भाऊंनी पुरोगामी तत्वानं खऱ्या अर्थानं आम्हाला मदत केली. जाता जाता माझ्या दिलेला वेळ संपला. जाता जाता मी एकच वाक्य सांगेन भाऊ की अस्तित्वात आलेले भाऊ, कर्तृत्वात आलेले भाऊ, खऱ्या अर्थानं जागृत असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संविधानिक पद तुमच्याकडे असो अथवा नसो, आयुष्यातले प्रत्येकाचा प्रारब्धाचा भाग वेगळा आहे, असो अथवा नसो, भाऊ इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान जो आदरणीय शंकरराव भाऊंनी सांभाळला, निर्माण केला, त्याचा वारसा खऱ्या अर्थानं तुम्ही पुढे चालवत आहात. संविधानिक पदावर असो अथवा नसो या सगळ्या जनतेच्या वतीनं भाऊंना खऱ्या अर्थानं आदरांजली श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत इंदापूरचा स्वाभिमान तुमच्या रूपानं तळपलेला आणि झळकलेला दिसावा आणि तो कधी कुणाच्या दावणीला बांधला जाऊ नये एवढी एकच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.